जय आदिवासी जय जोहार की आपण कापसाला ड्रिचिंग केली होती। आज पण आपण कापसाला ड्रिचिंग करत आहे आणि आपण हे 3 प्रोडक्ट वापरत आहे। तर याच्यात आहे रामा ॲग्रोटेकचं रूट मॅजिक आणि रामा ॲग्रोटेकचं रामा 555 मायक्रोन्यूटन आणि नॅनो शक्ती। तर याचा आपण रिझल्ट पण पाहू। गेल्या वेळेस तुम्ही पाहिलाच असेल, आपण ड्रिचिंग केली होती तेव्हा कापूस केवढा होता, आता केवढा आहे। ही दुसरी नाही, मला वाटतं तिसरी ड्रिचिंग आहे। हे आज आपण या कंडिशनला कापूस आहे। हे आमचे कापसामध्ये मूग पण लावलेले आहेत, म्हणजे हे लावलेले नाही आहेत, आपण उन्हाळी मूग पेरले होते त्याच्यातून आलेलं हे बोनस पीक हे बघू शकता तुम्ही। म्हणजे आपल्याला काय जास्त उत्पन्न नाही घ्यायचं, पण घरातला खर्च बी निघाला किंवा घरातले आपल्याला जी डाळची गरज आहे ती बी पूर्ण झाली तर भरपूर आहे। तर चला आपण सुरुवात करू कामाला। बघू शकता एकदम बढिया फळं शेंगा आलेल्या आहेत। याच्यात आम्ही मिश्र पीक म्हणून तुवर पण घेतलेली आहे। जिथं जे आपण तोडे राहतात ना, तर तोडे आम्ही कापूस नाही लावत, तर तुवर लावून घेतो। आणि ही आपली गावरान तुवर हे कापसाबरोबरच निघून जाते। कापूसपेक्षा ते जास्तीत जास्त 10-15 दिवस ठेवावी लागते, पण लवकर शेत खाली होतं। बघू शकता तुवर पण एकदम मस्त आहे। हां, तर आपण पाहिले की कापूस पिकाच्या ड्रिचिंग करणे का गरजेचे आहे। कापूस पिकाची चांगली वाढ आणि पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी महत्त्वाच्या उत्पादनाविषयी माहिती घेणार आहोत। तर आज आपल्यासोबत आहेत रामा ॲग्रोटेक कंपनीचे 3 उत्पादने। त्यातलं पहिलं आहे रूट मॅजिक। तर रूट मॅजिकचा कसा उपयोग होऊ शकतो ते आपण थोडक्यात समजून घेऊया। तर मित्रांनो, कोणत्याही पिकाची खरी ताकद ही त्याच्या मुळांमध्ये असते। मुळाची वाढ चांगली असेल तर झाडाला जमिनीतून पाणी आणि अन्नद्रव्य घेण्यात चांगली मदत होते। कापूस पिकामध्ये सुरुवातीपासूनच मुळाची चांगली वाढ होणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे रूट मॅजिकचा वापर करताना एकरी 250 ग्रॅम रूट मॅजिक दिले गेले पाहिजे। दुसरे प्रोडक्ट आहे मायक्रोन्यूटन 555। तर या प्रोडक्टचा कापूस पिकासाठी कसा उपयोग होतो ते थोडक्यात समजून सांगतो। कापूस पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाशबरोबर पिकाला विविध सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असते। सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास पिकाची वाढ, पाने, फुले, बोंडधारणा यावर परिणाम होऊ शकतो। म्हणून आपल्या पिकाची आवश्यकता पाहून आणि गरज लक्षात घेऊन मायक्रोन्यूटनचा वापर करणे महत्त्वाचे असते। आता तिसरे उत्पादन आहे नॅनो शक्ती। पिकाची अवस्था, वाढ आणि शेतातील परिस्थितीनुसार या उत्पादनाचा वापर कसा करता येतो। मात्र मित्रांनो, कोणतेही उत्पादन आपण कसे वापरावे, तर हे नॅनो शक्ती एकरी 5 लिटर वापरले गेले पाहिजे। 3 प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या पिकाची अन्नद्रव्याची कमतरता दूर होऊन आपले पीक हे चांगल्या उत्पादनक्षम होते। एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी, फक्त एखादे उत्पादन वापरूनच उत्पादन वाढेल असे नाही, तर आपल्याला चांगले उत्पन्न घेण्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, योग्य खत व्यवस्थापन आणि कीड रोग याचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टींचे महत्त्वाचे आहेत। म्हणून माझ्या शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकाची दररोज पाहणी करा। पिकांमध्ये काही कमतरता किंवा समस्या दिसल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर योग्य नियोजन करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आदिवासी किसान परिवार चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा। जय जवान, जय किसान, जय आदिवासी। धन्यवाद।